नमस्कार, गीता सोप किचनमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला ना घट्ट दही करून कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला। हे दूध घेतलंय अर्धा लिटर। मी अर्धा लिटर हे अमूलचं घेतलंय। हे आता मी गरम करत ठेवते। काय पातळ होतं दही ना, तर आज मी घट्ट कसं करायचं दाखवते तुम्हाला। दूध पण घट्ट पाहिजे आणि दही पण घट्ट पाहिजे। त्यात पाणी बिनी मी काही टाकत नाही। आता गॅस पेटवते मी। गॅस पेटवले मी। चांगलं उकळी येईपर्यंत, चांगलं घट्ट होईपर्यंत जरा गरम करायचं। नंतर थंड होईपर्यंत पण थांबायचं आणि नंतर मग दही घालायचं। ते मी नंतर तुम्हाला दाखवते उकळून झाल्यावर। आता हे दूध ना गरम झालंय, उकळलंय बघा। असं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि हे जरा थंड व्हायला पाहिजे। असं बुडून बोटाला असं सण इतकं होईपर्यंत, थंड होईपर्यंत ठेवायचं। आता मी गॅस बंद करते। चांगलं उकळलंय दूध, नंतर मी घालताना तुम्हाला दाखवते। हे जरा थंड होऊ दे। आता हे ना दूध आपलं ना एकदम कोमट झालंय। गरम पण जास्त नाही घालायचं, जास्त थंड पण नाही घालायचं। आता हात आपला बोट घालून असं बघायचं, हात आपला भाजत नाही आहे। मग आता आपण त्यात दही घालूया। दही आम्ही डब्यात घालणार आहे। रुंद भांडा असेल ना त्याच्यात असं घालायचं आणि हे चांगलं जरा दूध दही आहे ना असं फेटून घ्यायचं, असं चांगलं लागतं। हे आता मी घालते दूध, सगळं दूध वगते असं ढवळून। दूध ना फ्रीजमध्ये दही असतं ना तर जरा काढून 1 तास अगोदर ठेवायचं आणि दही घालायचं येण्यासाठी। असं मी ढवळून असं ठेवते। आता या दही करायला ना 12 तास तरी लागतील। आपण सकाळी बघूया। मग 12 तासाच्या नंतर मी झाकून ठेवते असं। उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवीन। आता घट्ट दही मी रात्री ठेवलंय ना, तर आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा कसं मस्त आलंय, कापण्यासारखं अगदी छानच झालंय। ह्याची आता मी लस्सी बनवते। तुम्ही कोशिंबीर दही घालू शकता, लस्सी बनवू शकता। हे बघा दही असं आला, तुम्ही पण बनवून बघा। आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू। लस्सी बनवते याची आता, त्या दह्याची लस्सी बनवते। गरमी पण चालू झाली आहे ना। दही आता ना सगळं पेटून झाला हे बघा। आता मी साखर टाकते याच्यात। आपला गोड आहे तितकीच साखर टाकायची। ही पिठी साखर आहे, मी 2च चमचे टाकले आणि साखर टाकून पण आता हे झाले, हे करू मिक्स करू। आता आपली लस्सी तयार झाली आहे। हा व्हिडिओ मी लस्सीचा ना अपलोड केला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। हां, आता लस्सी आले। मी याच्यात बर्फ टाकते आता 2-2 तुकडे। तीन तुकडे टाकले। आता मी याच्यात लस्सी वरते। आपली लस्सी झाली आहे। बर्फ पण टाकला आहे मी त्यातला, असं करून देते।
थंडगार लस्सी तयार झाली आहे. तुम्ही पण अशी गार लस्सी बनवून दुपारची वेळ प्या. मी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू.